हरिः ओम कल्याणानां निधानं कलिमलमथनं पावनं पावनानां पाथेयं यन्मुक्षोः सपदि परपदप्राप्तये प्रस्थितस्य विश्रामस्थानमेकं कविवरवचसां जीवनं सज्जनानां बीजं धर्मद्रुमस्य प्रभवतु भवतां भूतये रामनाम स जयति सिन्दूरवदनो देवो यत्पादपङ्कजस्मरणं वासरमणिरिव तमसां राशिन्नाशयति विघ्नानाम् अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। श्रीमध्वगुरुभ्यो नमः। सर्वगुरुभ्यो नमः। श्री देवेन्द्रतीर्थ, श्री सुधीन्द्रतीर्थ, श्री संयमीन्द्रतीर्थ स्वामी गुरुभ्यो नमो नमः। नाहं कर्ता हरिः कर्ता, नाहं कर्ता हरिः कर्ता। नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो ग्रंथमुदीरयेत. आम्ही एद्दोळ्तई गोलोकाधिपती कृष्ण परमात्मालागी वैकुंठाधिपती विष्णु अधिक मासागे वनुचुनो ते अधिक मासाल कष्ट पुरय सांगताना तो अधिक मासो त्या कृष्ण परमात्माले चरणारविंदाक शरणिवनु सांगतरस परमात्मा तुगेल चरण कमलारी शरण येईल जना केदनाय दुःख ना म्हूण सांगतरसची तशी मी गेले मनांतूल दुःख पुराय दूर करी म्हणून सांगता सूत पुराणिक वरलेल शौनकादी ऋषिक आता सांगताची भवद्भिः यः कृता प्रश्नस्तम अचीकरदाशुगः यदुत्तरम उवाचेशः तद्वदामि तपोधनाः. कशी तुम्ही मक्का प्रश्न केलेल की त्याची रीतीरी नारद ऋषी नारायणाक प्रश्न केलेले तेदन नारायणान खंयचे प्रकार सांगला की तेंचे हांव तुमकां सांगता आयकताच वे म्हूण सांगून नारद मुनी सांगतकय नारद मुनीन सांगिल्ली बरीच आता सुतपुराणीक सांगतरस नारद मुनी निमगितकय हे बदरीपते नारायणा अधिक मासान दुःख भोगचे सांगून वैकुंठाधिपती विष्णू नुत बसलो पळय तेदना गोलोकाधिपती कृष्ण पुरुषोत्तमान कसं सांगले म्हणून सांग म्हाका तेदना नारायण सांगतकय श्रीनारायण उवाच गोलोकनाथो यदुवाच विष्णुं तदेव गुह्यं कथयामि वत्स वाच्यं सुभक्ताय सदास्तिकाय शुश्रूषवे धंब विवर्जिताय. म्हणरे वैकुंठाधिपती जावन आशिल्ले विष्णूक सांगिल्ले पुराय विष्णून सांगिल्ले विष्णू लागी गोलोकाधिपती कृष्णान सांगिल्ले पुराय ಸ್ವಲ್ಪ गोपी जावन आशिल्ले विशय तुका पुराय सांगता आयक हे निजावन कोणा सांगता म्हळ्यार आतां सांगचे विशय पुरे भारी गुह्य अति गुह्य म्हणटाची परमात्माले भारी भक्त जावन आशिल्ले जनांक सुभक्ताय सदा आस्तिकाय निरंतर परमात्माले शुश्रूषा म्हळ्यार सेवा कार्य करतलेक आस्तिक जनांक धंब विवर्जिताय ढंबाचारांनी सोडून बद परमात्माला वैर भक्ती करतले श्रोत्रांक मात्र सांगूका इतक म्हळ्यार सुकीर्तिकृत पुण्यकरम यशस्यम सत्पुत्रदम वश्यकरम च राज्ञाम दारिद्र्य दावाग्नि अनल्प पुण्यैः श्राव्यम तथा कार्यम अनन्य भक्त्या. म्हणटना हे गोलोकनाथ जावन आशिल्लो कृष्ण पुरुषोत्तमान सांगेल विशय ऐकल्यारी पुरो सत्कीर्ती मिळता पुण्य मिळता श्रेयस मिळता सत्पुत्र जत्तांची दारिद्र्य नाश जत्ता राजानुग्रह समीत जत्ता म्हूण सांगता मात्र न्ही पुण्यवंत जना मात्र हे श्रवण करूं मेळटा श्रवण कोण करता तांणी अनन्य भक्तीन हें आचरण केल्यार भारी चांग म्हूण सांगता. आनी कृष्ण पुरुषोत्तम वैकुंठाधिपती विष्णूला सांगतकय हे रमावल्लभा तूं हे अधिक मासाक हांगतय हाण भारी चांग केल्ले हाजे निमती लोकांत तुगेल कीर्ती प्रख्यात जाता कसले म्हळ्यार विष्णून एक जीवाक उद्धार करच्याक गोलोकाधिपतीला समीत व्हरून ते अधिक मासाक वांचयले म्हळ्यार कीर्ती तुका मेळटा. हांव हे अधिक मासाक वरलेले सर्व मासा पशी श्रेष्ठ जावन कोरून पुरुषोत्तमाक समान जावन आशिल्लो पुरुषोत्तम मासो म्हूण ताका कीर्ती येवची तशी करता गुणान की कीर्तीन की प्रभावान की
षडैश्वर्य संपन्नकी पराक्रमकी भक्ताका वरप्रदान करचकी सर्वश्रेष्ठ गुण हा गेले हक्क मेळची तशी करताव हांव कशी लोकांतो पुरुषोत्तम प्रतितः पुरुषोत्तम पुरुषोत्तम म्हणून प्रसिद्ध जावन की त्याचे प्रकार ये लोकेशु प्रतितः पुरुषोत्तम तथा अयम अपि यो मासुई लोकांतो पुरुषोत्तम म्हणून पुरुषोत्तम मास म्हणूची प्रख्यात जाता हे जनार्दना आव सांगला पळय मी गेल्या कसं सकडचे अंग गुणस हे पुरे गुण ताका अनुग्रह करता लोकांतुय वेदांतुय पुरुषोत्तम म्हणेल मी गेले नाम कशी प्रसिद्ध जावनस की तेची पुरुषोत्तम नाम आम्ही अधिक मासाक तुगेल संतोषाक तिरची वरा म्हणके जाऊन दितरस हे मधुसूदना आम्ही अधिक मासाक अधिपती जाता नियामक जाता ताण्यांनी घेत नाही म्हाका नियामक कोणेय नांची म्हणून हावची स्वतः अधिक मासाचे नियामक जाता तागेल हें पुरुषोत्तम म्हणेल नामधेयान सगळी जगत पावन जाता मात्र न्ही हें हांव कशी सर्व देवतेंक स्वामी जावन नियामक जावन असकी तशी ह्यो अधिक मासू सर्व मासांक स्वामी जावन आसता म्हळ्यार पुरे मासापशी श्रेष्ठ जाता सगळे जगत्याक वरलेल सर्व मासापशी पूज्य वंद्य श्रेष्ठ सकट जाता मात्र न्ही ह्या मासाक हांव एक विशेष अनुग्रह करता कसले म्हळ्यार खंयची मास आचरण करतना मेळनातील तितले पुण्य हे मास आचरण करलेले जनांक मेळटा तांगेल दुख्ख दारिद्र्य सकळी नाश जावन सौभाग्य मेळचे तशी जत तांकां म्हूण सांगून अनुग्रह करता आनी म्हणटा वरलेले मास पुरय सकाम कर्म करून सकामी जाल्यार पुरुषोत्तम मासाक हांव निश्कामी म्हूण सांगून करता मात्र न्ही सर्व जनांक हांव कशी मोक्षप्रदायक जतकी तशीच हें मासू त्या मासाचे आचरण विधिविधान भक्तीन केल्लेले जनाक मोक्षप्रदायक जाता तशी हें पुरुषोत्तम अकामः सर्वकामो वा यो अधिमासं प्रपूजयेत् कर्माणि भस्मसात् कृत्वा मामे वैशति असंशयं यदर्थं च महाभागा यतिनो ब्रह्मचारिणः म्हणून म्हणटा म्हळ्यार कोण यतिनो ब्रह्मचारिणः खंयचे एक वैकुंठ पदवी प्राप्ती जावचे खातीर ब्रह्मचारी व्रत केलेले जन यती जन पुराय प्रयत्न करता की मात्र न्ही निराहारा दृढव्रता आहार घेना नशी दृढव्रत करतरसच की फलपत्र निलाहारा कामक्रोध विवर्जिता फलपत्र अनिलाहारा ಕೆಲವು ಜನ ಫಲ ಮಾತ್ರ ಖಾವನು ದೃಢ ವ್ರತ करताचे ಕೆಲವು ಜನ पत्र म्हळ्यार पल्ले ಕೆಲವು जन केवल वारी खावनु व्रत करताची कामक्रोध विवर्जिता सर्व काम क्रोध पुरै सोणू जितेंद्रिय चयाः सर्वे प्रावटकाले निराश्रयाः जितेंद्रिय जावन म्हळ्यार कामक्रोध पुरे त्याग केले इंद्रिय निग्रह केले मागीर हांग सांगला प्रावटकाले निराश्रयाः पावसांतू बसतात न्ही वर्षाकालांतू शीता तपसश्चैव यतन्ते गरुडध्वजः ಶಿಯಾಂತು ತಂಪು ಉತ್ಕಾಂತು ಮಾತ್ರನೇ ತಥಾಪಿ ನೈವಮೇಯಾಂತೆ परमं पदमं येयम नानतिले पळे पावसांतू व्हड बैल प्रदेशांतू म्हळ्यार खाली प्रदेशांतू खंयचे आश्रय घेनाशी पावसाक बसून तपसी करचे शिंया वेळार थंड 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 उदकांतू माती थंय बुड्डून म्हळ्यार गळेले थंय बुड्डून राबून तपस्या करचे आनी जोर वैशाकारी पंचाग्नी साधन करचे पंचाग्नी साधन म्हणून म्हळ्यार तांगेले एक मध्य बैसून खंयचे तापची सुर्या पंदा बसचे आनी तांगेले चार सुत्तांनी उज्ज घालून घेवचे चार मुल्ल्याक चार दिक्काक तांगेले सुत्तू म्हूण आमी बीन इलेक्ची नाका कसं न्ही म्हूण म्हळ्यार एक मैल दूर उज्ज घालून मदे बैसून वयर सूर्य तशी न्ही लागलागीची चार कडी न्ही उज्ज घालता त्या उज्या धाव वयरच्यान सुर्याल धावाक हे पुरे कसं म्हणचे हठयोग कळवे हे भारी एक नमने दृढ मनान कोरका पुरे जना साध्य जायना त्या पुरे कोरून हे इतली सकडी कष्ट भोगून व्रताचरण कोरून सर्व मोक्षा खातीर करची ह्या परे जाल्यार मेळनातील मोक्ष तितली कठीण साधनेन मेळनातील मोक्ष केवल अधिक मास आचरणेन मेळटा म्हूण सांगून ताका अधिक मासाक कृष्ण परमात्मो अनुग्रह करता
मात्र नी सांगता या व्रतानुष्ठान खंची भक्त भक्तीन निष्काम जावन करता की तांणी जरा मृत्यू विवर्जित जावन आशिल्ले श्रेष्ठ जावन आशिल्ले हे लोक अनायास जावन पावताची हे सर्व साधन जीवनांतू एक मनशान करचे सर्व साधने पशी श्रेष्ठ साधन पुरुषोत्तम मासाचरण म्हणजे आता सर्व इष्ट कामार्थ सिद्धी निमगिना नशी जाता निष्काम जावन कर्म करलेले जना कसल सकड तांकां जावका ते पुरे जाता तशें या पुरुषोत्तम मास निरंतर भक्तीनं आराधन केल्लें छांग सीता निक्षिप्त बीजानि वर्धन्ते कोटिशो यथा तथा कोटिगुणं पुण्यं कृतं मे पुरुषोत्तमे भूयि कोसोनु ತಂತು ಬೀಜ ಬಿತ್ವಿಲಾರೆ ಖಂಚಿ ರೀತಿ ಏಕ ಭತ್ತ ಬೀಜ कोट्यानु कोटी भात दित्तकी तशी पुरुषोत्तम मासांतू एक कर्माचरण केलं रे पुरो पुण्य कोट्यानु गट्टले जावन आसता तशी चातुर्मास इत्यादी व्रतांतू केलेलं पुण्यकर्मान ಕೆಲವು ಜನ ಸ್ವರ್ಗಲೋಕ ಇವತ್ತು ಚಪುರುಚಿ थंय सुख भोग अनुभव करून तांगेले पुण्य क्षीण जाले नंतर वापास भूलोकांत पुनर्गच्छन्ती भूतलम वापास भूलोकांत जन्मा येताच जाल्यार कोणी अधिक मास भक्तीन विद्युक्त जावन पूजन करता की सेवन करता की तांणी तांगेले कुल उद्धार करताची निश्चय जावनी मोक्ष पावताचे हातूंत संशयू नाका मोक्ष पाविल म्हळ्यार मक्क पाविल जनन मरण असले कसले भय भीती ना तांकां आदी ब्यादी ना जरा मरण युक्त जावन आशिल्लें ह्या संवसारांत तांणी प्रवेश घेवनाची त्यामुळे तांणी मुक्त जाल्यांची तशी खंयची स्थान मेळ्ळी नंतर यद्गत्वान निवर्तन्ते तद्धाम परमम मम म्हूण सांगून गितेंतूय कृष्णान म्हणला तो सांगता त्यांची मेगेल वचन आस कसले यद्गत्वान निवर्तन्ते तद्धाम परमम मेगेले घर म्हणलेले मेगेले आश्रय स्थान म्हणलेले त्या स्थाना कोण तांकां पुनरावृत्ती म्हळ्यार कसं न्ही पुन्हा जन्म मरण कसले ना तांकां तसले मेगेले एक वेद वाक्य ते उलयिल्ले ते फटीक जत्वे नानमे हे अधिक मासाचे अधिपती हांव जाता नियामकय हांव जाता मेगेले नांव हे अधिक मासा दिता म्हणटना हे मासांत कोण म्हाका भक्तीन आराधन करतकी त्या भक्तांगेले योगक्षेम पुरय हावची पळोवन घेता तांकां कसलेची चिंतना नशी दुःख ना नशी तांगेले सर्व मनोभिष्ट परिपूर्ण जावन हांव पुरयसिता कदाचित हांव मेगेल भक्तांगेल अपराध क्षम करना नशी रब्बुके पुरो जाल्यार पुरुषोत्तम मासाचे भक्तांगेल अपराध हांव सर्वय क्षम करता म्हूण सांगून महाविष्णू लागी कृष्ण परमात्मो सांगता रस आनी सांगता मद आराधन तो विष्णू मदीयाराधनम प्रियम मद्भक्त कामना दाने विलंबे हमच कदाचन मेगेल आराधन करची पशी मेगेल भक्ताल आराधन केल्लें म्हाका संतोश जाता म्हूण तुका गोतच न्हय एकच वेळे आ मेगेल भक्तांगेले मनोभिष्ट पूर्ण करच्यान तूं ಸ್ವಲ್ಪ मागशी सोरो पुरो जाल्यार आजी हांव एक उत्तर दिता कसलें म्हळ्यार पुरुषोत्तम मासाचे भक्त सपळे हांगेले मनोभिष्ट पुरयसुचे हांव एक क्षणय विलंब करना इतक म्हळ्यार पुरुषोत्तम मासच मेगेल मास जालो हांव ताका नियामक जालो पुरुषोत्तम मासाचे भक्तय मेगेल प्रितीची जाल्लींची त्याची कोणेय ह्या पुरुषोत्तम मास आराधन करनी म्हूण जाल्यार तांणी महामूर्ख जाल्लींची एतस्मिन् महामूर्ख जाल्लीची इत्याक म्हूण म्हळ्यार तांणी ह्या मासांत जप दानादि वर्जिताः सत्कर्म स्नानरहिताः वेद तीर्थ द्विजद्विषः म्हळ्यार कोण मूर्ख जन हे पुरुषोत्तम मासांत जप करना की दान करना की सत्कर्म करना की स्नान इत्यादी करना की देवतेंक देव तीर्थ द्विज द्विषः देवाक देवतेंक तीर्थांक ब्राह्मणोत्तम द्विज म्हळ्यार ब्राह्मणोत्तमांक कारण जावन द्वेष करता की तांणी जायन्ते दुर्भगा दुष्टाः परभाग्योपजीविनः तांणी अनेक जन्मांत दुर्भाग्य जत्ताची मात्र न्ही दुष्टाः दुष्टयोनींतू जत्ताची परभाग्योपजीवा जीवाः म्हळ्यार जीविनः विंगडाले भाग्यान उपजीवित जातले म्हळ्यार कोणाल की हातपंदा काम करून कोणाल की शीत खावन अन्न खावन चकडे आसोका जाता शिवाय तांकां तांगेले म्हळेले कसलेची स्ವಂತ सुख स्ವಂತ संपत्तू कसलेय मेळना तांकां मात्र न्ही तांणी दुर्व्याधी सकड आशिल्ले दुश्ट योनींतू जन्मा येताचे मेगेले येत पुरुषोत्तम मास कोण तिरस्कार करता की आनी ह्या मासांत कोणेय दान धर्म आदी दिनाच की तांकां निरंतर नरकवास मेळटा
प्रति 3 वर्षा एक पंत प्राप्त जातीय अधिक मासो म्हणून सांगून हांगा म्हणला पुरुषोत्तमम आसाद्य वर्षे वर्षे तृतीयके 3 वर्ष एक पंत 3 ವರ್ಷ म्हणत 38 महिन्या एक पंत 36 महिनो 33 महिन्यांतೂ चढ जाऊन येतं म्हणत केलं पंत 38 महिनो ते येवच्या पुरा ಒಟ್ರಸೆ ತೃತೀಯ ವರ್ಷ एक पंत्याता न आचरिष्यंती धर्मम कुंभी पाके पतंती ते त्यांनी 3 वर्षाक एक पंत एवची एक महिनो परमात्माले कतीर जावन प्रीत्यर्थ जावन दान धर्म जप तप सत्कर्म सकड कोण कर नाकी अधिक मासा आचरण कोण कर नाकी स्नान इत्यादी कोण कर नाकी त्यांनी कुंभी फाक नरकांतू पडताची इहलोके महद्दुःखम हांग जन्मा येऊने भारी दुःख अनुभविताची पुत्र पौत्र कलत्र जन्म त्यांनी हांगा जन्मा येऊन ತಂಗೆಲ್ ಸ್ತ್ರೀಯಾಲ್ ನಿಮ್ತಿ ಪುತ್ರಾಲ್ ನಿಮ್ತಿ ಪೌತ್ರಾಲ್ ನಿಮ್ತಿ ಕಲತ್ರಾಲ್ ನಿಮ್ತಿ ನಾನಾ ದುಃಖ ಅನುಭವಿಸಿतात त्यांनी ते कथम सुखमेधंते येषाम अज्ञानतोगतः मिगेले पुरुषोत्तम मासु मिगेल प्रीती मासु या म्हणून कळना नशी कोण अज्ञानान ये मासु तिरस्कार करता की जेव्हा कोण या मासांत कसले आचरण करना नशी असता की तांकां खंडित इहांतूय सुख मेळना खंय परांतूय सुख मेळना मात्र नाही या स्त्रियः सुभगाः पुत्रसुख सौभाग्य हेतवे सुमंगले स्त्री पुत्रसुख पावच्याक सौभाग्य प्राप्ती जावच्याक सुमंगल स्त्रियाने या मास आचरण कोरका तशी तांकां या समस्त सुख सौभाग्य संपत्तू संतान सकट दिता कंचे स्त्री पुरुषोत्तम मास व्यर्थ जावन काढत की तांकां कसले एक सुख मेळना म्हूण सांगू येतं तशी हांगा न तासाम अनुकूलोहम न सुखम स्वामीजम भवेत तांगेल बामणाल निमती तांकां कसले सुख मेळना नशी रपता तशी कोण पुरुषोत्तम मास आचरण करना की त्या पुरुषांकय भ्रात्र पुत्र पौत्रादी सुख संपत्त मेळना भावंडाल सुख ना पुत्र पौत्रादी सुख ना संपत्तूय तांकां मेळना स्वप्नांतूय मेळना म्हूण म्हणटा स्वप्नेपी दुर्लभम स्वप्नांतूय मेळना म्हणटा तस्मात सर्वात्मना सर्वेही स्नानपूजा जपादिकं तश्चावनो सर्व जनांनी हे अधिकमासांतू श्रद्धापूर्वक स्नान जप पूजा या पुरे कोर्नु शक्त्यानुसार दान दक्षिण कोरका खंचो पुरुषो ये पुरुषोत्तम मासांतो भक्तीन परमात्मा आराधन करत की इहलोकांतो पुत्र पौत्र सकल सुख सौभाग्य सकड पावन मरणानंतर गोलोक तक्क मेळटा तश्चावनो आज्ञा करता आत कसल म्हळ्यार लोकांची सर्व जने मिगेल प्रितीपात्र जावन आसूची पुरुषोत्तम मासू जाव अधिक मासू म्हणून लिखून हे अधिक मासाक पूजन करका आम्ही अधिक मास सर्व मासा पैकी श्रेष्ठ मास म्हणून सांगलत तश्चावनो हे विष्णू तू अधिक मासाल चिंत सोडी निश्चिंतेन या पुरुषोत्तम मासा तुगेल वट घेऊन वैकुंठा लोकाक वस म्हणून सांगून कृष्ण परमात्मो विष्णूक सांगता नारायण उवाच नारायण मुनी सांगती इति रसिक वचो निशम्य विष्णु प्रबल मुदा परिग्रह्य मासमेनं नव जलद रुचम प्रणम्य देवं झटिति जगाम निजालयं खगेन गोलोकाधिपती जाऊन कृष्ण पुरुषोत्तमान या चंद उत्र उल्लेली नंतर रमावल्लभो म्हणरी विष्णू भारी संतोषानं तो तागेले त्या कृष्ण पुरुषोत्तमाक वंदन करता आणि पुरुषोत्तम मासाक आतां तो अधिक मास आशिल्लो कसो जालो पुरुषोत्तम मास म्हूण नांव येयलें ताका पुरुषोत्तम मासाक तागेले वट्टू गरुडारूढ जावन घेवन वैकुंठ लोकांकडेन चमकलो म्हणलेले कडेन श्री बृहन्नारदीय पुराणाचे श्री पुरुषोत्तम मास महात्म्याचे नारायण नारद संवादांतुले अधिक मासाक ऐश्वर्य प्राप्ती म्हूण म्हणलेले 7चे अध्याय हांगाक संपन्न जाल्लो आत 8 अध्यायांतू कसल काणी म्हूण सांगून पळोवया आमी सूत पुराणिको नारदान नारायणाले वापास कसा प्रश्न निमगेले म्हूण हांगा सांगता नारदः कृतवान् प्रश्नं पुनरेव तपोधना विष्णु श्रीकृष्ण संवादं श्रुत्वा संतुष्टमानसः नारदो वापास प्रश्न करत की नारायण मुनिलागी कसले म्हूण म्हळे नारद उवाच वैकुंठं गतवती रुक्मिणीशे किं जातं तदनु वद प्रभो मे वैकुंठाक चमकल नंतर थंय कसं जाल्लें म्हूण सांग वृत्तांतं हरिसुत कृष्णयोश्च सर्वेषां हितकरम आदिपुंसो रुक्मिणी वल्लभ जावन आशिल्लो महाविष्णू वैकुंठ लोका चमकलो थंयची सर्व वृत्तांत म्हाका सांगतवे आदिपुरुष जावन आशिल्ले या कृष्णनी अर्जुनाले या काणी कथासार
सर्व जना काही चांग करचे जावन नमे म्हूण सांगून नारदानं नारायणाले निमगिताना ते नारायणो जगत्याकची आनंद दितल तसल वृत्तांत सांगता पळय हंगा मेळ्ळेंच कोण म्हळ्यार पुरे भगवत भक्त आणि भगवंतो परमात्माले एक अवतार जावन आशिल्लो नारायणो परम भगवत भक्त जावन आशिल्लो नारदू ಒಟ್ಟು मेळटांनी कसं निमगुचे परमात्माली काणी निमगुचे संत खंय मेळ्ळ्यांची थंय परमात्माले आवास आसता म्हणटा संत संगे ब्रह्मानंदू जाला रे हरी आला रे संत संग खंय आसा थंय उत्तम कोण थंय परमात्मो आसता ताजे खातीर न्हय आमी दा सांगेल पद्य आसा उत्तमर संगा एनगितू सलहो चित्तज जनका सर्वोत्तम मुकुंदा म्हण सांगून म्हळ्यार म्हाका चंग जनाले संग दी इत्याक म्हळ्यार थंय चंग विशय मात आसता नानतल्यार पळय आमकां पुरे जनाल विशय जावका जाता कसले एक विशय कळ्ळा ते सांगेल जन आनी कसं जेल्लें वय बाय तांणी खंय चमकली मागिरी कसं जेल्ली खंय कोणाल निमती जेल्लेली पळय पुरे जावका आमकां वय बाय देवाल विशय निमगिता की सामान्य जन ना राजसी तामसी जनांक देवाल विशयू भारी उणें लौकीक विशयांतू तांणी चड आसताची जाल्यार तेंची सात्वीक जन पळय कसले एक परमात्माल विशय कळ्ळो म्हूण जाल्यार तांतूल विशय पुरे तांकां जावका तशीच हांग नारदू थंय आतां इतली काणी सांगली आनी गोलोका दुखून विष्णू लोक आयलीची थंय कसं जेल्लें म्हूण सांगून नारद नारायणा निमगिता तो बदरीपती भगवान श्री नारायण तो सांगता काय पुराय जना संतोष दिवचे व्रतांत यो वय न्हय आमी लौकीक कसल पंचादीक कसल निमगिल्यार मात ते खरखर ते न्ही जावन समालोचन करूं वचे आमगेलेच आमकां जाय जाल्यार तितले आसतना ते पुरे चिंत बगलेन कोरून आनी की मना नाका जाल्यार सकट चिंता आमी विंगड जनाल भोरून बसता जाल्यार त्या मट्टा कोयर मात्या भरतन थंय परमात्माक जाग आसतवे ना न्हय परमात्मा कडेन मन शांत आसता मन केन्ना लौकीक विशयान भरून वतकी ते कलुशीत अशांत मन थंय परमात्मुरा बैना हंग तशें न्ही हंगेल पुरा जनाल मनांत परमात्मो आवास कोरनस तशें जावन जगत्याक चांग जेवची तसल विशय तांणी निमगिताची थंय पुरुषोत्तम मासू वैकुंठाल वटू वैकुंठ अधिपती जावन आशिल्लो विष्णू वटू वैकुंठा वचून मस्त काळ थंय वैकुंठान भारी संतोशार आशिल्लो थंय चैत्रादी द्वादश मासाक अधिपती जावन आशिल्लो विष्णू तो द्वादश नामारी द्वादश रुपारी विंगड विंगड म्हयन्याक अधिपती जावन आसतना थंय राबला यो मागीर थंय तो पुरुषोत्तम मासू चैत्रादी द्वादश मासा पशी श्रेष्ठ जल्ला न्हू आतां परमात्माले एक आशिर्वादारे ताका भारी संतोष कय त्या मासाक तशीच कृष्ण परमात्मा धर्मरायानी द्रौपदीक भारी कृपेन सांगता आनी अर्जुनाले सांगता हे अर्जुना वनमासा आयल्यान तुमी हे रीती अतिशय दुःख तुमकां प्राप्त जाल्ला म्हूण तुमी म्हणटात न्हू कारण कसलें म्हूण म्हळ्यार येदोळ थंय तुमी पुरुषोत्तम मासाची आराधना करनी म्हूण म्हाका दिसतरस वृंदावनांतू चंद्रुशी प्रकाशमान जावन आशिल्ले त्या परमात्माक प्रितीचो पुरुषोत्तम मासो तुमी वनमासा आसतना प्रमादवशात व्यर्थ जावन गेल्लो न्हय आत्त वपास युष्माभिनैव विज्ञातो भयद्वेष समन्विते गांगेय द्रोणकर्णेभ्यो भयसंत्रस्तमानसैः तुमकां की मस्त भय द्वेष सकड मनांत आशिल्ले भीष्म द्रोण कर्ण हांणी पुरे तुमकां बाधिताची म्हूण सांगून तुमगेले मनांत संतप्त आशिल्ले देखून पुरुषोत्तम मास चमकल विशय तुमकां कळ्ळी कितें केलो पंता मना मस्त करकर चिंता सकड आसतना आमी लेखिले कसले ते कसं जावन गेले कसं असं मनाक वचना केलो पंत मन मस्त दुख्खांत आसतना ते दुख्खाचे ಸ್ವಲ್ಪ दीस पळय मना दुखून म्हाजून वता कसं जालें त्या वेळार कसले इत्ते उडगास वचना तशी तांकां मनान मस्त दुख्ख आशिल्लें रान्ना वतना तशें जावन ते मास जावन गेल्लो कळ्ळी दिसता तुमकां तशी नैमे एक पुरुषोत्तम मास येतना अर्जुन इंद्रकिला पर्वता चमकलो अर्जुन ना अर्जुनाला वस्त कसं की म्हणून अर्जुनाला वियोगांतू दुःखित जावन आशिल्ली तुमकां पुरुषोत्तम मासा ज्ञापक जायनी कितकी हें प्रारब्ध कर्मानुसारानय जाता पळय केलो उपंत आमी चांग करता म्हूण लेखताची जाल्यार आमगेले प्रारब्ध कर्म आमकां चांग करूं सोणा ते प्रारब्ध कर्मा अधीन जावन आमी कसलेची चांग करूंक जायना आमकां मन आस जाल्यार करूं जायना कसं करचें चांग कोरक म्हूण मस्त मन आस जाल्यार चांग करूं जायना इत्याक म्हळ्यार तेंचे आमगेले प्रारब्ध कर्म आमकां चांग करूं सोणा तशीच हांगा अर्जुनादी
पांडवांक सुख दुःख भय क्लेश या पुरे भोर नाशिल देखून तांकां पुरुषोत्तम मास येवन चमकलो कळयनी कितकी तेच्यावन अनेक कारणच तुमकां सांगता कसले म्हणून विवर जावन म्हणून कृष्ण अर्जुनाला सांगता आत द्रुपद राजाली धुव महाभाग्यवंत सौंदर्यवंत जावन आशिल्ली द्रौपदी पूर्वांत मेधावी म्हळेल ब्राह्मणाली चेल्ली जावन सुलक्षण संपूर्ण जावन आशिल्ली ती तिगेले अण्णाले घरांत ओढ जावन 10 वर्ष प्रयेज जातना ती भारी चंदी एकली धुव आणि प्रितीची आनो धुवेक पुत्तावरी सर्व शास्त्र शिकोन होड करता त्या वेळार तिगेल अम्मा तिगेल सनपणेरी स्वर्गस्थ जाले जाल्यार आन तिक भारी प्रितीन पोषण करता मागीर केलव समय जाल्ले तिगेले ओट्टो लागींच्या आश्रमा मंडलांतनी आशिल्ले तिगेले प्रायेचे चेल्यांक पुरे वार्डीक जावन तांणी सुकारसूच पळयतना हिक्क दिसता म्हाका कित्या बा वार्डीक जायनी म्हाका पुत्र पौत्र संपत्त कसले मेळनी म्हाका मेगेले पुरे स्नेहितेल म्हणके बामण चेडू म्हळ्यार सुख केदन मेळटा म्हाकाय एक श्रीमंत गुणवंत आशिल्ले एक बामण मेळीत आशिल्ले न्हय हांवें तागेलो सुख संतोशार आसूं येत आशिल्ले न्हय पुत्रांक पावयत आशिल्ले न्हय म्हणून असल एक चिंत तिगेले मनांत येतरस जाल्यार दुरदृश्ट कितकी तिगेले प्रारब्ध कर्म तिक कसले तिगेले आशी नेरवेरसून वच्चयनी मनांत मस्त चिंत जाल्ले आतां मिगेले वार्डीक जावं जाल्यार हांव कसल कोरका खंयचे कथ वाजयत खंयचे देवाला उपासना करीत जावो खंयचे ऋषीक हांव आश्रय कोरका कोणाले कसले ऋषी आश्रय करचे म्हळ्यार खंयचे एक गुरूल आश्रय घेवन कसल कोरका म्हण निमगोका जावो खंयचे एक तीर्थयात्रे करचे म्हूण असल पुरय तिगेले मनांत येता मध्य मध्य दुःखय जाता तिका ती लेखता काय मिगेल आनु या मट्टा विद्वांसो मिगेल प्रारब्ध कर्म की मिगेल अन्ना कसले एचन्नानशी आशिल की कसले तो अशी मूर्खतन करता पंडितोपी पिता मूढो मम भाग्यवशाद हो या मेगेलेची भाग्यानिमित्ती पळे प्रारब्ध कर्मा निमित्ती अश्चापुरो विवाह काले संप्राप्ते न दत्ता सदृशेवरे म्हाका विवाह काल मिक्कून गेल्ले रे आनी की एक चल्ल्याक सोदूच्या जायनीन म्हाका निजावन मेगेल सर्व सकिंगेल मध्येन तो हांव श्रेश्ठ रितीर आशिल्ली पळोवच्याकय चंदी सर्व विद्या पारंगत सकड जावन आसल्यार तांकां पुरे वारडी जाल्ली म्हाका निकी वारडीक जायनी मेगेले सख्य पुरे सुखार सची चरडून समी जाल्याची म्हाका कसले ना अय्यो मेगेल अम्मान बग्गी मरना तील जाल्यार मेगेल अन्नाक ती कोंकून सांगून पुणे म्हाका एक वारडीक करतशील कितकी म्हणल्यार लेक चिंत ते चेल्लीक नाना चिंतेंत बुड्डून गेलेले तेन्ना तागेल तिगेल अन्नाक यचन्ना म्हूण न्ही ताका यस मेगेल चेल्लीक वारडीक जायन न्हू म्हूण सांगून कसले जवो आनी पुणी हिक्का सम एक योग्य चल्ल्या सोदोका म्हूण तो गांव भोंवता जाल्यार कसले तिगेले एक प्रारब्धा निमती जावन एक पुणी सम आसूचे चल्लो ताका मेळना ताका कोणकोणाक दिवच्याक मन ना चांगो चल्ल्याक दिवका म्हूण सांगून तागेले मनांत वट्रासे वारडीक करून दिवच्या ताका मन ना तशें आसतना तो एक ताका दौर्भाग्यान कितकी ताका तिक वारडीक करून सोडका तिक एक चल्लो सोदुका म्हूण लेकून भोंवताची ताका जोर ताप येयलो आनी ते तापान तो हांव भोंवची सम न्ही कसले जाल्यार कडे वेळा एक मेगेल धुवे पळोवका म्हूण सांगून तो ताका श्वास काडूं जायना ताका चमकूं जायना जाल्यार मस्त पळय एक मदीर पिल्ललो म्हळ्यार मध्य पिल्ललो मनीसो भोंवता लोळता मार्गार एक हेकडे तेकडे मालवून चमकत पळय तशी न्हिचावन ताका तापान कडकडे तरस कडेर म्हणटा कशी पुणी कश्टार घरा बागला आतां येवन मागीर घर आयली कुडले पुरे येच्चन सोण ढब्बांनी पडलो बापसो कशें जाल्यार पळोवन तिका भारी भंय जालें धांवन लागीं तिणें येवका जाल्यार तो मरणोन्मुख जावन जाल्ला प्रारब्ध वशात तागेले देह कडकड येतरस शियांक ताप जोर जाला तागेले मनांत कडे वेळाक मेगेले चेल्लीक एक हांव कन्यादान करनी नवे म्हूण म्हणलेले मनांत तागेले येता जाल्यार तो ताका एक तागेल पूर्वकर्म चांग आशिल्ले प्राचीन गार्हस्थ कृतधर्म परिश्रमात तो तागेल प्राचीन कर्म लायक आशिल्ले तो ते कडे वेळाक सर्व संसार वासनाम त्यक्त्वा केलव जनाक
प्रारब्ध कर्म सोडमच्छनी म्हणजेला रे कडे वेळाक त्या कोरून जायनी या कोरून जायनी हें काम जायनाशिल्लें तें काम जायनी ती जबाबदार आसा ही जबाबदार आसा तंतू बुड्डून सांगता पळय गीतेंतू कृष्ण कडेरी म्हणटना त्यजंती अंते कलेबरम यम यम व्यापी स्मरेन मुक्त्वा कलेमरम म्हळ्यार कसं कसं सकडी उडगास करताचे आमगेले पार्थिव देह सोडता की तशी जावन येताची आमी भागवतांत आमी भरत चक्रवर्तीला काण ऐकले चित्तलाल येच्चने रे जीव सोण ताणें अनेक जन्मात चित्तल जावन येवचें तशी कोण कोण कडे वेळाक कसले उडगास करता की त्याच रितीर तांकां जन्म मेळटा कडे वेळार कोण परमात्मा उडगास करता तांणी परमात्मा लोका वत्ताचे म्हूण तशी हांगा हक्का हागेले पूर्वकर्म पुराय सुंटून गेलेले तशें तो कडे वेळ तागेलो ताका दुवेल येच्चनाय सोडतो संसार वासनाम त्यक्त्वा हरव चित्तम आधारयत परमात्माल वैरी मन दवरता सस्मार श्रीहरिम तोरणम मेधावी पुरुषोत्तमम इंदीवरदल श्याम त्रिभंग ललिताकृतीम तो उडगास करता खंयचे तो पुरुषोत्तम देवाक उडगास करता इंदीवरदल श्यामम त्रिभंगम ललिताकृतीम तो इंदीवर म्हळ्यार नील कमला फुल्ला मणकेची नील वर्णाचो त्रिभंगाकृतीचो मनोहर रूपाचो रासेश राधारमण प्रचंडोर्दंड दुराहत निर्जरारे तो स्तोत्र सांगता कसले रासेश राधारमण प्रचंडोर्दंड दुराहत निर्जरारे अत्युग्र दावानल पानकर्तः कुमारिकोत्तारित वस्त्रहर्तः म्हळ्यार रासेश राधारमण म्हळ्यार रासक क्रीड खेळचे तसले राधारमणा तुगेले प्रचंड बाहुबलान सर्व दानमांक नाश केला अत्युग्र जावन आशिल्ले दावानल पान केला गोपिका स्त्रियांगेले उत्तारित वस्त्रहर्तः वस्त्रापहरण केला हे कृष्णा गोविंदा हरे मुरारे राधेशा दामोदर दीननाथा मां पाहि संसार समुद्रमग्नम नमो नमस्ते ऋषिकेश्वराय माके संसारादुकून उद्धार करी नमो नमस्ते ऋषिकेशाय म्हणून ते मेधावी ब्राह्मण स्तुती करतरस वैकुंठ लोका दुखून कಡೆ ಬೆಳ ಪರಮಾತ್ಮ ಸ್ತುತಿ ಕರ್ಲಾರೆ ಕೋಣೆ ವಿಚೆ ತಂಕ ಹುರುಕ್ ಅಜಾಮಿಳಾಲ್ ಕಾಣೆ ಐಕತರ आम्ही ऐकल्यांची वैवे वैकुंठ लोकादकून विष्णुदूत त्या ब्राह्मणान शिलकडे नेत्ताची आणि तागेले हाता धरून तागेले परमात्माले चरणाले ताका व्हरताची वैवे हांगा ती मेधावील धुव अन्नान गेल्लेल पळोवन ती दुःख करता हा देवा तशी पुरे दुःख करून ती मस्त वेळ ते रोदन करत असताना तिगेल रोदन ऐकून ते आश्रमाचे ते शून्य आश्रमा हेकडे तेकडे आशिल्ले सर्व ऋषीश्वर मुनी पुरे येताचे ती नाना रिती रडता आना तूं म्हाका सोण चमकले म्हाका हांव सुना भावंड ना भयणी ना बंद बळग ना कोणेय ना आनी मिगेल विशयांतू हांव वाचकी ना म्हणेल विशयांतू खातकी ना म्हणेल विशयांतू न्हीद काडतकी ना म्हणेल विशयांतू कोण जागृत करता तूं हें निर्जन अरण्यांतू हे आश्रमांत आतां हांव एकली जाली न्हय तूं म्हाका कसले हांगा एकलीक सोण चमकलो हांव आनी कशी जिवंत सुचें म्हाकाय घेवन वचना नाशिल्ले हांवय मरनाशिल्ले अशी ती नाना रिती व्हडव्हडावन तागेले उडगास करून रडतना ती सर्व त्या वनांत इतर आश्रमांत वास जावनाशिल्ले ब्राह्मण हे तपोवनांत इतले निशब्द शिलकडे कोण हें म्हणटा रडता म्हूण सांगून सोदूच्या म्हणून भायर येवन दूर 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 पुरे कडेन येवन सोदितना त्या चेल्लिलेची आर्तनाद म्हूण कळ्ळें हो मेधावी ब्राह्मणाल धूव दिसती ही कसं जाल्लें म्हणून पुरे जन ते मेधावील आश्रमा येवन पावलींची थंय पळयताची तिगेले पाय्यारी तागेले पार्थिव शरीर आसा तो गेल्ला पळोवन पुराय जनांकय दुख्ख जाता मागीर त्या चेल्लिल्याक दुखून तायारी त्या पार्थिव शरीर घेवन स्मशाना व्हरून थंय रुद्राल सानिध्यांत म्हळ्यार स्मशाना आसूचे रुद्रान थंय विधीपूर्वक तागेले अंत्येश्टी करताची आनी अग्निसंस्कार करून त्या चेल्यक समाधान करून तांगेले घरा वताची वैवे ही धैर्य घेता एकली असूच म्हूण सोडूच येतवे ना वरलेले पुराय कर्म कोरकन तिगेले शक्त्यानुसार सर्व दान धर्म सकड ती करता तशी इति और्ध्वदेहिक विधिं प्राणिधाय पित्र्यं पुत्री निवासम अकरोच्च तपोवनेस्मिन आपसुले अर्धदैहिक विधी सकट ती श्रद्धेन करता आणि ते तपोवनांतू ती वास जावन आसता सा विव्यते पित्रज दुःखा दवाग्नि दग्धारंभेव वत्स मरणात सुरभीव बाला आवसून आवसू म्हळ्यार
एक वासरू गेलेल्या गाय कशी दुःख करतं पळय जेव्हा कितली चंद दिला म्हणल्यार आंबे वृक्ष रंभेव दग्धा रंभेव आंब्या वृक्ष च्युत वृक्ष म्हणटाची ते दावाग न्हितू म्हळ्यार रान्ना उज्जंतू जोळण गेल्यारी कशी ते दुख्खान ते कशी ते एक नमने निस्तेज जावन दिसता की तशी दुख्खान ती चेल्ली भारी निस्तेज जाल्या भारी एक नमने निर्वर्ण जाल्ल्या म्हणटा पळय तशी जाल्ल्या ती हे काणीच्यातन हांगा बृहन्नारदीय पुराणाचे पुरुषोत्तम मास महात्मे नारायण नारद संवादाचे कुमारी विलाप म्हणलेले 8 अध्याय हांगाक जाल्लीचे हरि ओम. आजी सांगेल सर्वई परमात्माले गुरुंगेले चरणारविंदा समर्पण करता कायेन वाचा मनसेंद्रियेर्वा बुद्ध्यात्मनामा प्रकृतेः स्वभावान् करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणायेति समर्पयामि. श्रीकृष्ण परमात्मने अर्पणमस्तु. नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता.